ही टीम खरं तर 1 चेंडू 20 धावसंख्येची ती सुवर्ण संधी खरं जी त्यांना मिळाली, त्यानंतर त्यांनी दुसऱ्या फेरीमध्ये देखील खऱ्या अर्थानं प्रवेश प्राप्त केला. दुसऱ्या फेरीतून आता तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश प्राप्त करताना पाहायला मिळतात. यामधून जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र संघ ठरेल. यात मात्र संघांनी काल सावरोळी संघ खरं तर आपल्याला बक्षीस पात्रासाठी जाताना पाहायला मिळाला. चला मॅचला त्वरित स्टार्ट करा. एकीकडे खानावाडी, दुसरीकडे धामणी, या दोन संघादरम्यानचं हे घमासान युद्ध पाहायला मिळते आपल्याला. सर्वांचं सहर्ष स्वागत करूयात हिंदुराज सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर प्रणित जी बैलमारे, त्याचबरोबर जगदीशजी बैलमारे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं प्रवीणजी गोविंदजी बैलमारे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेलं कर्जत खालापूर विधानसभेचे सर्वांचेच लोकप्रिय आपला माणूस आपला आमदार आमदार चषक 2026 पर्व 10व्यामध्ये शेवटच्या मॅचमध्ये आजच्या दिवसातील सर्वांचं स्वागत करूयात. एकीकडे धामणे सिंग बॅटिंग करेल पहिल्या सत्रामध्ये, तर दुसऱ्या सत्रामध्ये खरं तर क्षेत्ररक्षण करेल धामणे टीम. पण पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना खानाव टीम कितपत धावसंख्या खर्च करते, धामणे टीम कितपर्यंत जमवते हे पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे. 18 चेंडूंसह संपूर्ण 3 षटकांचा हा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 24-25 धावसंख्येपेक्षा जास्त धावसंख्येची अपेक्षा आता संपूर्ण संघ करत असेल. धामणे टीम सलामी जोडी मैदानावरती दाखल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. संकेत पाटील गागोदे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज. गौरवचं षटक आहे खरं तर मैदानावरती. सैराज मोरे आणि त्याचबरोबर चेतन महाडिक ही जोडी मैदानावरती दाखल झाले. 2 धावा पहिल्या बॉलवरती सुरुवातीस श्रीगणेशा केलाय. समोरच्या दिशेने बॉलला उडवलं, चेंडू खाली नाना पाहायला मिळाला. बाकी प्रेक्षक बाहेर त्या ठिकाणी चला प्रेक्षक वर्ग आता मैदानाचा ताबा सोडा. फिट प्लेयर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कदाचित आता चर्चा देखील होत असेल, कदाचित जेल सोडल्यानंतर हे चित्र पाहायला मिळतं आहे की काय, पण की मैदानावरती जो खेळ करतोय त्यालाच खरं तर मैदानावरती काय घडलं हे माहीत असेल. आपण रिप्लेमध्ये पाहायला मिळाला आपल्याला की अगदी जोराचा झटका पाहायला मिळाला त्या ठिकाणी. धावसंख्या या ठिकाणी मात्र जमवल्या गेल्या, तब्बल 2 धावसंख्या जमवल्या गेल्या. 4 धावा प्रगती पुस्तकावरती येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. साईराज आणि चेतन जोडी. गौरवचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. एक धाव डायरेक्ट हिट केली जाते, एक कंप्लीट केली जाते. धावसंख्येत एकी आकड्यानं बदल केला जाईल, 5 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. धामणे टीम पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करते, खानाव टीमची बॉलिंग चालू आहे. 2 खेळाडू अगदी आपण पाहाल सीमारेषेच्या अगदी जवळ पाहायला मिळतात आपल्याला. 9 क्षेत्ररक्षक बांधणीमध्ये जोडलेत. हलक्या हाताने बॉलला फ्लिक केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाण्याआधी त्याच्या आवाक्या बाहेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळेल या चेंडूवरती रन मिळतील 6. येतोय षटकार.
बनल्यात 11. हलक्या हातानं फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करेल, बॉलला पकडेल आणि धावसंख्या तितपत पूर्ण केली जाईल 1. 12 धावसंख्येचं प्रगती पुस्तकावरती पाहायला मिळतात. खूप जलद गतीनं षटक फेकले. खरं तर गौरवनं कोणत्याही प्रकारचा मैदानामध्ये वेळ घेत नाही आहे दोन्ही संघ. याच कारणानं गेम थोडी फास्ट होते. मॅच बघायला देखील तितक्याच ताकदीनं मजा देखील येताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोगो समोरून उडवलाय, समोरून बॉल उडवलाय, संपूर्णपणे मैदान खुलं आहे आणि अशा टप्प्यांवरती खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचा पाहिदा खऱ्या अर्थानं साईराज मोरेनं मैदानावरती घेताना आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती धाव मिळतील तब्बल 4. 4च्या सहाय्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 16 या आकड्यावरती. ह्या झाल्यात पहिल्या 3 चेंडूंवरती अवघ्या 5 धावसंख्या. त्यानंतरच्या लगातारच्या 3 चेंडूंवरती 11 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळालं. 16 धावसंख्येचं हे भलं मोठं षटक 3 षटकाच्या मॅचमधलं पाहायला मिळालं. उंच खुरा चेंडू, उंची जास्त आहे, झेल देखील सोडली जाते. विकेट खेळाडू बाद. थँक्यू डीजे. 5 झेल जरूर सुटले. त्यानंतर विकेट देखील पटकावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. 1 बदल केला जाईल. 1 बदल केला जाईल आणि धावसंख्या मात्र जम पोहोचेल ते तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बचेंद्र पाटीलचं हे षटक चालू आहे मैदानावरती. खुला टाकलाय बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र जरूर वापरलंय, त्यावरती देखील उत्तर तितक्याच ताकदीनं दिलंय. एकच मिळेल, आणखी काही नाही आहे. धावसंख्येत 1 बदल केला असेल, जाऊन पोहोचेल ते तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या. एकीकडे दामनी संघ, दुसरीकडे नागेश्वर मित्रमंडळ खानाव संघ झुंज देत आहेत. खरं तर बक्षीस पात्रासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिलं सत्र चालू आहे. एक खेळाडू बाद झाला आहे. नवीन खेळाडू मयुरेश मैदानावरती जाताना पाहायला मिळतो आपल्याला. लॉंग द कार्पेट, चेंडूखाली क्षेत्ररक्षक येणार, चूक करतोय. 1 कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. 2 सहजरित्या कंप्लीट केल्या जातात या ठिकाणी. धावसंख्येत 2 आकड्यानं बदल केला जाईल, जाऊन पोहोचेल ते तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती लागताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. थंडीचं वातावरण आहे, कदाचित ड्यू फॅक्टरमुळं खेळपट्टीवरती देखील थोडासा दव, गोलंदाजाची थोडी कसरत मैदानावरती पाहायला मिळेल. थोडं दडपण बॅट्समनसाठी देखील असेल ड्यू फॅक्टरमुळं. लाऊड अपील आणि खेळाडू या ठिकाणी होईल बाद. क्रमांक 2 मयुरेश परतला आता तंबूच्या दिशेने. आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा अद्याप खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. धाव संख्या खर्च केली आहे तब्बल 4. 2 विकेट, 1 धावबादशा आणि 1 झेलबादची आपल्याला विकेट पाहायला मिळाली. 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट देखील प्राप्त केल्यात. हे वेल एक्सपिरियन्स गोलंदाजाचं, बॉलरचं आपण खऱ्या अर्थानं प्रात्यक्षिक पाहत आहोत.
व्यावसायिक दर्जाचा खेळ सातत्यपूर्वक मच्छिंद्रकडून राहिला आहे, अर्थात नाना. खूप चांगलं यष्टीरक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, यष्टांपासून थोडासा दूर चेंडूला फेकला गेला. एकच मिळते, यापेक्षा आणखी मिळणार नाही, कारण की पहिल्या षटकामध्ये धावसंख्या बऱ्याचशा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळालं. 16 धावसंख्येचं भलं मोठं लांबलचक षटक पडताना आपल्याला पाहायला मिळालं. मच्छिंद्रचा हा शेवटचा बॉल असेल या षटकातील. एक चेंडू एक षटक बाकी आहे ही इनिंग संपण्यासाठी. साईराज मोरे मैदानावरती आहे, वैयक्तिक 10, 5 चेंडूंवरती खेळतोय आणि सांघिक धावसंख्या 21. हा देखील खोलात बॉल, 2 चेंडू खोलात टाकले, त्याच्यावरती प्रहार केला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या षटकातील ही तिसरी विकेट मच्छिंद्रच्या नावावरती. त्यांचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती 1 धावसंख्या आणि विकेट आपल्याला पाहायला मिळाली धावबादच्या स्वरूपात. नंतर आलेली 1 धावसंख्या, मग दुहेरी, मग विकेट, पुन्हा एकदा सिंगल आणि त्यानंतर या बॉलवरती देखील आपल्याला विकेट पाहायला मिळते. मच्छिंद्रचं षटक संपलं, 4 धावसंख्या देत 3 गडी देखील बाद केलं. 21 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तिसरं षटक निर्णायक षटक, डू अँड डायरेक्टचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. हाणामारीचं षटक खरं तर आपल्याला पाहायला मिळणार या षटकामध्ये. दमनी टीम किटपर्यंत पोहोचते, 21 झाल्यात, कदाचित 10-15 धावसंख्येचं षटक पडलं तर 35-36 35 धावसंख्येची किंवा 36 धावसंख्येची जर इनिंग झाली, कदाचित मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकते, कारण की गोलंदाज देखील नागेश्वर मित्रमंडळ खानावा या टीमकडे खूप चांगले पाहायला मिळतात. कदाचित ती मोठी धावसंख्या होण्यापासून बाजूला देखील ठेवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने केला जाईल. भावेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला येताना पाहायला मिळते. शेवटचं निर्णायक षटक खरं तर भावेशच्या हातामध्ये सुपूर्त केलं आहे संपूर्ण टीमनं, कारण की विश्वास दाखल केला आहे भावेशवरती. मगाची मॅच देखील काय कमालीची झाली. महत्त्वाच्या क्षणी खरं तर आलेला तो वाईट बॉल आणि त्यानंतर खाना टीमचं भाग्य उजळलं म्हणायला हरकत नाही. त्या बॉलवरती 21 वरती पोहोचलाय. 2 षटकं संपलीत, 10.50च्या सरासरीनुसार प्रति षटकामागे धावलाय, 21 पर्यंत पोहोचलाय. प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला या सरासरीनुसार तर 32 आकड्यापर्यंत पोहोचण्याचं भाकीत खरं तर माऊली प्रसाद इव्हेंट्स आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवते. अनिकेत आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही नौके खेळाडू मैदानावरती आहेत, अनिकेत आणि ऋतिक. समोरून, अगदी समोरून वाईड लाईनला कट टू कट धरून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. भावेशचं षटक आहे, कारण की पहिलं षटक दोन्ही गोलंदाजांना माहीत होतं, मच्छिंद्रांना देखील माहिती होतं की 16 धावसंख्येचं षटक पडलं आहे. कदाचित आपलं 10-12 धावसंख्येचं पडलं तर संघ थोडा अडचणीत येऊ शकतो. त्या आधी मधलं षटक खऱ्या अर्थानं सेव्ह करून घेतलं. नंतरच्या षटकामध्ये किमान 10-12 धावसंख्या जरी आली तरी फायटिंग स्कोर जास्तीत जास्त 30 ते 35 पर्यंत जाण्याची शक्यता या बॉलवरती केला. आक्रमण स्क्रीनवरती बॉल आदळला जातोय, येतोय माल्टी हिट, गगनचुंबी षटकार. आलाय नंबर 6 बनतील प्रगती पुस्तकावरती धावसंख्या तब्बल 27. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27. अनिकेत खेळाडू मैदानावरती झालाय. दमणी संघामध्ये अगदी मिडल ऑर्डर पर्यंत देखील बॅट्समन पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडू इतकेच चांगले आपल्याला पाहायला मिळतात. मयुरेश देखील बाद झाला, त्याचबरोबर चेतन, साईराज 3 खेळाडू देखील बाद झाल्यानंतर संघाच्या प्रत्येक खेळाडूला माहीत आहे आपलं काम मैदानावरती जाऊन करायचं आहे.
विजयाच्या दिशेने जर आपल्याला वाटचाल करायची तर आपल्याला आपल्या खांद्यावरती संघाचं ओझं व्हायला लागेल आणि ते ओझं वाहत असताना कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता गोलंदाजावरती फक्त एकच मनसुबा आखला आहे की आक्रमण करायचं आणि त्या आक्रमणाला गवसणी घातली आहे आणि लगातारच्या 2 बॉलवरती कमवलेली या 10 धावसंख्या 4 प्रगती पुस्तक पुढे सरसावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 31 धावसंख्या. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. खरं तर आता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 3 चेंडूंमध्ये कमीत कमी धावसंख्या किती कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न खानाव टीम करेल. पण या 3 चेंडूंवरती एक टोटल स्कोर कसा उभा राहील, एक चांगला स्कोर, एक दुहेरी मोठा आकडा कसा उभा राहील याच्याकडे लक्ष खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमचं असेल. कारण की पहिलं डॉट बॉल आला, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर आला चौकार आणि आल्या आल्या गेल्या गेल्या बरसला खरं तर गोलंदाजावरती अगदी खोऱ्यानं धावसंख्या यायला सुरुवात झाली आहे. 4 वरती खरं तर दुसरं षटक पाहायला मिळालं. 20 धावसंख्येचं अवघं षटक आपल्याला पाहायला मिळेल, ते 2 षटकं आणि त्यानंतर सुरुवात झाली आणि या 2-3 चेंडूंमध्ये 10 धावसंख्या खरं तर अनिकेतनं जमा करताना आपल्याला पाहायला मिळालं. फुल टॉस वेस्ट साइड बिमर पंचांनी दंडित केलंय. एक कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न 2 सहज कंप्लीट, 2 सहज कंप्लीट, नो चेंडू आणि या 2 धावसंख्या मिळतील 3 आणि 3 धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 34 या आकड्यावरती. 34 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. महत्त्वाच्या क्षणी खेळाडूची विकेट देखील खरं तर नानाने सोडली आहे. अतिरिक्तच्या 3 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 34 या आकड्यावरती. 34 धावसंख्या एक फायटिंग स्कोर तर आता उभा तर राहील आहे. यानंतर धावसंख्या किती येतील त्या डोहीजड चालतील मैदानावरती. 2 खेळाडूंमधली ही चर्चा मसलत. फ्री हिटचा बॉल, हात खुले करून खेळण्याची संधी बॅट्समनसाठी असेल. कदाचित या बॉलवरती रनआउट खरं तर बाद दिला जातो. झेल जरी पकडली तरी आपण गेम प्लेमध्ये खेळू शकता. 13 धावसंख्यांवरती वैयक्तिक 5 चेंडूंमध्ये अनिकेत खेळताना पाहायला मिळतो. वैयक्तिक 13 आणि सांघिक कोठ्यातील जर विचार केला तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 आकड्यावरती आधी प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 31-32 पर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. आता 42चा खरं तर प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. धामणे टीम जी बॅटिंग करते प्रथम सत्रामध्ये या विभागातील एक हा संघ आणि 36 विभागातील खानाव संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधामध्ये बक्षीसपात्र सामन्यासाठी खेळताना पाहायला मिळतात. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा फटका जरूर आहे. एक कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न करतील का खेळाडू नाही थांबलेत ते. एकच धावसंख्येवरती 1 धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 35 या आकड्यावरती. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 धावसंख्या. 2.4चा खेळ अद्याप या ठिकाणी संपुष्टात आला आहे. 3.00 व्हायला 2 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानावरती शेष असणार आहे. त्या पद्धतीनं त्या चिकाटीनं मैदानावरती शर्यतीचे प्रयत्न खऱ्या अर्थानं होताना पाहायला मिळतील. ऋतिक खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जो पहिला चेंडू वैयक्तिक फेस करेल. एक सिंगल प्रयत्न करतील का दुसरीचा. अलीकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल कारण की वैयक्तिक 6 चेंडूंमध्ये 14 धावसंख्या जमवल्यात. संघाचा जर विचार केला हे 17 संपण्यासाठी 1 चेंडूचा खेळ बाकी असताना धावसंख्या मात्र जम पोहोचली ती तब्बल 36 या आकड्यावरती. 36 पहिल्यामध्ये धावसंख्या आपल्याला 16 धावसंख्या. नंतरच्या चेंडूमध्ये 5 धावसंख्येचं षटक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि हे षटक अद्याप आपल्याला पाहायला गेलो तर पहिला डॉट बॉल, नंतरच्या 2 बॉलवरती 1 षटकार चौकार, नंतर नो बॉलवरती 2 धावसंख्या आणि त्यानंतर 2 दुहेरी एकेरी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहा या ठिकाणी पंच विकेट अगदी वेगानं धावत गेला. फलंदाजापेक्षा वेगानं यष्टांवरती खरं तर धाव घेतली. कदाचित नानाला माहीत होतं की जर हिट केली डायरेक्ट ते खेळाडू देखील तितक्या जवळ नाही आहे. जर सुटली तर जास्त धावसंख्या देखील बनू शकते. स्वतः नाना धावत येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. क्लिअर कट अगदी आपण पहा बट हवेमध्येच.
कंप्लीट विकेट पंचांनी सापडला अगदी समोर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 36 या आकड्यावरती. आता विजयासाठी 37चा टार्गेट आहे. धावसंख्या कशा होत आहेत हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे. आपण कुठेही जाऊ नका. बक्षीस पात्र सामन्याची मॅच चालू कमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदल. आकाश देशमुख आमचे साथीदार आपल्या सर्वांच्या समोर जोडले जातील. आम्ही आजच्या दिवसासाठी या ठिकाणी थांबतो. डिझेल दिवस संधी आणि त्यानंतर 18 चेंड्यांनी 37 धावसंख्येचा खेळ सर्वांच्या समोर पुनश्च एकदा दुसऱ्या इनिंगमध्ये ज्या ठिकाणी धामणी टीम खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण अर्थातच फिल्डिंग करताना पाहायला मिळेल आणि 18 चेंडू 37 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी नागेश्वर मित्रमंडळ खानाव टीमला आता कुठपर्यंत सामना नेऊन ठेवता येईल याच्याकडे लक्ष देतील. हा उद्याचा लॉट्स आपण पाहतोय. ग्रुप ई मधून जय हनुमान कोंबिवली विपक्ष तळवली, त्यानंतर वन वे विपक्ष वनवटे, त्यानंतर विनरची मॅच. त्यानंतर ग्रुप सी मधून टीम होराळे विपक्ष नुरवी 11 आईगाव देवी खरसुंडी, नंतर यशवंत एंटरप्राइजेस 6868 CI11 सहकार नगर विपक्ष यंगस्टार लवजी, त्यानंतर राधाकृष्ण खरिवली विपक्ष सिद्धू 11 कैरे, त्यानंतर जय भवानी ओमसाई वडवल बी विपक्ष शिळफाटा. हा उद्याचा लॉट्स आपण पाहिला आणि आजच्या या लॉट्समध्ये जर पाहिलं तर ही शेवटची मॅच असेल ती खाणा विपक्ष धामणी या टीममध्ये. हॅलो 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 हॅलो. ओके. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये सध्या गरज आहे गोलंदाजी मार्कवर अजय लोते आणि त्याच्यासोबत पाहिलं तर गौरव पाटे आणि सोबत जर पाहिलं तुषार. 18 बॉल सध्याचं इथे टार्गेट सेट केलं ते म्हणजे खानाव संघासमोर टीम धामणीने चांगल्या प्रकारे पाहिलं तर बॅटिंग केली धामणी संघाने 36 धावा जमवल्या. त्यानंतर सध्याचं टार्गेट इथे गौरवने फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहे जेल घेतील जजमेंट चांगलं आहे. पहिली विकेट गौरव बाद होताना आपण पाहतोय. शून्याचा चष्मा घालून या मैदानाच्या बाहेर ज्या मॅच मध्ये आपल्याला जिंकायचंय आणि जिंकून जर पाहिलं तर या मॅच मध्ये आपल्या संघाला बक्षीस फेरीमध्ये पात्र करायचं, अशा मॅच मध्ये ज्या महत्वाच्या मॅच मध्ये गौरवने फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु चुकी करणार नाही फिल्डर. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. त्यासोबत बक्षीस आलंय प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सन्मान्य संगीतजी पाटील गागोदेचे आहे त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज जरूर असेल या बॅटिंग करणाऱ्या खानाव संघासाठी. अजय लोते मागच्या मॅचचे हिरो होते, गोलंदाजीमध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती. आत्ता सुद्धा पाहिलं तर गौरव पाटील सारखा एक महत्त्वाचा खेळाडू त्याला मैदानाच्या बाहेर पडण्यामध्ये यशस्वी ठरलेत.
खानाव विपक्ष चालू असलेले मॅच धामणी या दोन संघामध्ये मॅच चालू आहे. धामणी जिंकणार की खानाव जिंकणार? जर का 37 धावांचं टार्गेट दिले ते जर चेस केलं तर नक्कीच खानाव संघ जिंकू शकतो. आजच्या दिवसामध्ये अशा बऱ्याच दोन मॅच चांगल्या प्रकारे जिंकल्यात. इथे फटका हवेत आहे, जेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे बॉल गेलाय आणि हाही बॉल पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने पकडलाय जेल. षटकाराच्या दिशेने बॉल जात असताना अखेर हात घेतला आणि पकडला जेल. बॅक टू बॅक दुसरा खेळाडू या मैदानाच्या बाहेर जाताना, तोही शून्याचा चष्मा घालून हाही खेळाडू स्वतः पाहिलं तर चांगल्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फिल्डरची कमाल चांगली होती आणि दुसरा विकेट 0 धावेवर डीजे. आपण जर विचार केला तर खानाव संघाला आता 37 धावांची गरज आहे आणि पहिल्या 3 बॉलवर 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. अजय लोतेने चांगली कामगिरी केली. अजय लोतेने 2 विकेट मिळवल्यात. खानाव संघासमोर दडपण तयार करून ठेवलंय. खानाव संघाचे 2 महत्त्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय. तुषार अजूनही असतील मैदानामध्ये, परंतु जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. बॅटची एज आणि कीपरच्या हातामध्ये बॉल. काय करतोय खानाव संघ? खानाव संघाने ओळखलं पाहिजे इथे सिंगल धावेने काहीच होणार नाहीये. प्रेक्षक आपले पाठीराखे आपल्याकडून चौकार षटकारांची अपेक्षा करतात. या मॅच मध्ये जिंकायचंय, फक्त जिंकायचं नाहीये, आपलं अधिराज्य या मैदानामध्ये गाजून दाखवायचंय. सांगायचं या मैदानामध्ये आम्ही फक्त खेळायला नाही, तर या मैदानामध्ये आम्ही या बक्षीस फेरीमध्ये पोहोचायला, चॅम्पियन बनायला आलोय. त्यासाठी असणारी ही मॅच आहे. कारण की जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही बक्षीस फेरीमध्ये पात्र होता. या 5 ट्रॉफीमधले 1 ट्रॉफी तरी जिंकायचा, घरी नेण्याचा मान तुम्हाला मिळेल. परंतु झालंय काय? आतापर्यंत 4 बॉल टाकले, 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च न करता 2 विकेट मिळवते गोलंदाज. या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमीच म्हणावं लागेल. पाचच्या टो एंडला नक्कीच बॉल लागलाय. मिडॉफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला येऊन बॉल पकडण्याचा प्रयत्न, त्यांच्याकडून थोडीशी चुकी, परंतु सिंगल धावसंख्या इथे मिळवली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खानाव संघाने. 13 बॉल अजूनही 36ची गरज. 13 बॉल 36 धावसंख्येचा पाहिलं तर विचार करता खूप मोठी धावसंख्या आता खानाव संघासमोर येऊन ठेपले, परंतु याचा सुद्धा सामना करावा लागेल. मागील 2 मॅचमध्ये जशी बॅटिंग केली आता तशी बॅटिंग करावी लागेल. इथे शॉर्ट ऑन पुलचा फटका घेतलाय. पुन्हा तो क्षेत्ररक्षक, तोच गोलंदाज, तो क्षेत्ररक्षक मिळवतोय 3री विकेट गोलंदाज. आणि त्या गोलंदाजाच्या या गोलंदाजीवर, बॉलिंगवर जो क्षेत्ररक्षक आहे तो सेम क्षेत्ररक्षक. या पहिल्या ओव्हरमध्ये जर काय झालं तर 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 धाव आणि 3 विकेट मैदानाच्या बाहेर जाताना अक्षरशः पाहिलं तर खानाव संघाचं कंबरडा मोडण्याचं काम केलं या दोन्ही खेळाडूंनी. काय झालं? सदीचं टार्गेट सेट केलं होतं. सदीचं टार्गेट टार्गेट पाहिलं जास्त मोठं नाहीये, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं 3 बॉलमध्ये 26 धावा, ज्या होणं नव्हतं त्याही धावा केल्या होत्या खानाव संघाने. परंतु या मॅचमध्ये, ज्या महत्त्वाच्या मॅचमध्ये जिंकल्यानंतर बक्षीस फेरीमध्ये जायचंय, तिथे आपण पाहिलं काय तर पहिल्या ओव्हरमध्ये गेल्यात ते म्हणजे अजयच्या खात्यामध्ये 3 विकेट. डीजे ऋतिक मोरे गोलंदाजी मार्कवर असतील. आपण जर पहिल्या बॅटिंगचा जर विचार केला तर प्रत्येकाने आपल्याकडून 36 पर्यंत नेऊन पोहोचवली. त्यामध्ये जर पाहिलं तर विकेटच्या मागे जे कीपर आहेत 7 नंबरची जर्सी परिधान केलेले त्यांच्या टीमचे कॅप्टन यांनी सुद्धा आतिषबाजी फलंदाजी केली. तब्बल पाहिलं तर त्यांनी सुद्धा 1 चौकार षटकार अशी मोठी बॅटिंग जरूर केली. त्यांनी सुद्धा आपल्या टीमसाठी जे आपले योगदान होतं ते योगदान दिलं. आता गरज असेल ते म्हणजे खानाव संघाला बॅटिंग करताना 36ची गरज. 12 बॉल 36, 18च्या सरीसरीने धावसंख्या करावी लागेल. ज्या टीमने पाहिलं तर 3 बॉल 26 धावसंख्या केली, तर त्या संघासमोर पाहिलं तर 12 बॉल 36 धावसंख्या जास्त नाहीये. परंतु आता इथून आपल्यावर जबाबदारी घेतली. बॅटिंगसाठी आपण पाहतोय फलंदाज 22 स्ट्राईकसाठी असेल. नॉन स्ट्रायकेडला रुपेश. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाडिश लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट केली. 1 धावेने समाधानी व्हावा लागेल. आता स्ट्राईक जाईल ते म्हणजे रुपेशला, ज्या रुपेशने नव्हत्याचं होतं करून दाखवलं. आणि पाहिलं तर टीम खानाव संघाला
पहिल्या मॅचमध्ये चित्तथरारक मॅचमध्ये कोणाचा विश्वास बसणार नाही अशा मॅचमध्ये जिंकून दिलं. मागील मॅच सुद्धा बॅटरच्या जोरावर पाहिलं तर खानाव संघाने जिंकले. या मॅचमध्ये पुन्हा बॅटिंग चांगली करावी लागेल. पंचांचा इशारा येतोय, बॉल बराच बाहेर गेला, वाईटचा इशारा पंच देतात. एकने धावफलक पुन्हा एकदा वाढतंय. एकने धावफलक वाढल्यानंतर 3-3 अशी धावफलकावर स्थिती आपण पाहतोय टीम खानाव संघाची. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे इंद्रोदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक व दमदार आमदार चषक 2026चं माध्यम पाहिलं तर 10वं पर्व आणि 10वं पर्व तेवढंच चांगलं नक्कीच गाजतं. इथे फटका खेचलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी सुद्धा तेवढीच चांगली केली जाते. धाव मिळेल फक्त ती एकच. आणि आता इथे विचार करावा लागेल खानाव संघाला. एका धावेने फक्त आपण स्कोअरच्या जवळ जाऊ शकतो, परंतु विजयापासून जर दूर राहिलो तर आपण तिथे ओळखू की आपण एक धाव घेण्यापेक्षा चौकार षटकार मारलेलीच आपल्यासाठी बरी होती. इथे धावफलक आता पाहतोय आपण 10 बॉलमध्ये 33 धावसंख्येची गरज असणार आहे. धावसंख्या झाले 4, विकेट गेल्या 3. दुसरं षटक प्रगतीपथावर. हाही बॉल पंचांचा इशारा येतो, वाईट बॉल. अशा अवांतर रूपाने जर धावा दिल्या तर पहिले तर खानाव संघासाठी ते त्यांच्या पत्त्यावर पडे. आणि खानाव संघ हाच विचार करत धावा कशा येऊ दे, फक्त आमच्या बॅटिंग करताना धावा येऊ दे. इथे एक धाव तेवढी महत्त्वाची ठरेल, कारण की ह्या एक धावेने इथे मॅचच्या जवळ जाण्यासाठी खानाव संघर्ष करेल. आणि संघर्षमयी परिस्थिती पाहिली तर आता या क्षणाला खानाव संघाची आहे ती पहिल्या मॅचपासून होती. 2 मॅच जिंकले, परंतु तिसऱ्या मॅचमध्ये खानाव संघ काय करतोय. फटका हवत आहे, झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक आले, शेवटच्या क्षणाला झेल सोडलाय. 2 धावा कंप्लीट करताना आपण दोन्ही बॅटरला पाहतोय. बॉल बराच काल हवेत होता, झेल जरूर कठीण होता, परंतु कठीण झेल घेतल्यानंतरच आपण या मॅच मध्ये जिंकू शकतो हे ओळखायला पाहिजे फिल्डिंग करणाऱ्या धामणी संघाने. विजयने पाहिलं तर या मॅच मध्ये 3 झेल पकडलेत आणि विजय सारखीच फिल्डिंग करावी लागेल. एकही झेल त्याने सोडला नाही. आपल्या संघासाठी जी कामगिरी करायची होती ती कामगिरी फिल्डिंगच्या माध्यमातून केली ते म्हणजे विजयने. बॅट चेंज लागली, एस्टच्या मागे सायराजने पकडलाय झेल. संपतो इथे भावेश नावाच्या फलंदाजा या इनिंग मधला खेळ. विकेट, बॅक टू द डॅग आउट खेळाडू. संघाला पराभूत केलं. हाच का तो खानाव संघ ज्याने माझगाव विपक्ष पाहिलं तर 3 बॉल 26 ची गरज होती. त्या मॅचला आपल्या बाजूने एक हाती म्हणावं लागेल खेचून आणलं होतं. त्या खानाव संघाची स्थिती 4 बाद झालेत. षडंपूलचा फटका घेतला सरळच्या दिशेने, साईड स्क्रीनच्या जवळ बॉल चाललाय. बॉल थांबणार नाहीये. बॅटच्या रडार मध्ये आला, त्याला फेकून दिले. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय बऱ्याच कालांतरानंतर हा चौकार. या चौकाराच्या मध्ये धाव फलक वाटतंय. धावफलकाची स्थिती 11 धावसंख्या. सात बॉल 26 ची गरज. दिनेश लोतेने जर कॅच पकडला तर अविनाश बैलमारे, अमितजी पवार यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हा बॉल पाहिला तर निर्धाव जातो आणि आता गरज असेल 6 बॉल 26 धावेची. 6 बॉल 26 आणि बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक एंडला फलंदाज आपण नक्कीच म्हणू रुपेश. ज्या रुपेशने माझगाव विरुद्ध शेवटच्या क्षणामध्ये 2 बॉल 2 षटकारांची गरज हवी होती, तिथे 2 बॉल 2 षटकार मारले आणि 2 बॉल 2 षटकारांच्या मदतीने पाहिलं तर त्या सामन्याला आपल्या बाजूने जिंकून दिलं. काय जबरदस्त बॅटिंग केली होती पाहिलं तर आपण रुपेशने, परंतु आता या मॅच मध्ये तशी स्थिती येऊन पोहोचले. एका ओव्हरमध्ये 6 बॉलचा खेळ आणि 6 बॉलमध्ये पाहिलं तर 26 धावसंख्येची गरज. दिनेश लोते यांनी जर का झेल पकडला तर प्रेमनाथ तटकरे, अमितजी पवार आणि त्यासोबत अविनाश बैलमारे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री पॅनलकडे नक्कीच पोहोचलंय.
जर दिनेश लोते यांनी झेल पकडला तर बघा एका झेलची किंमत येते तब्बल 1000 रुपये आणि याचबरोबर या 6 बॉलची किंमत खानाव संघाला माहिती आहे की या 6 बॉलची किंमत म्हणजे इथे आपल्याला क्वालिफाय होण्याची संधी निर्माण झाली आहे. ही संधी आपल्या बाजूने कॅप्चर करायची आहे. मागील 2 ओव्हरमध्ये काय झालं त्याचं आम्हाला नक्कीच काही माहिती नाही आहे, परंतु इथून येणाऱ्या 6 बॉलमध्ये 26 धावा बनवण्यासाठी माझ्यामधली जिद्द या जिद्द मैदानामध्ये घेऊन यावी लागेल. रुपेश बॅटिंग करतोय. रुपेशने आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये बॅटिंग केली. वर्चस्व कोणता संघ करणार? दोन्ही टीम पाहिल्या तर आपल्या 2-2 मॅच जिंकल्यात, परंतु आता वर्चस्वाची लढाई असेल. जो जिंकेल तो संघ पाहिला तर क्वालिफाय टॉप 5 मध्ये आणि टॉप 5 मध्ये जर क्वालिफाय झाला तर नक्कीच पाहिलं तर त्याच्यासाठी ही मानाची गोष्ट असेल, सन्मानाची गोष्ट असेल. 10वं पर्व 10व्या पर्वामध्ये आपण जर का क्वालिफाय झालो तर प्रत्येक संघासाठी ही आनंदाची बाब असेल. बॅटिंग करतोय रुपेश. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर दांडी 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 गुल विकेट जातीये. रुपेश बॅक टू दी डग आउट. डीजे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती. ज्या खेळाडूने संकटातून खानाव संघाला बाहेर काढलं होतं आणि विजयाच्या समीप नेऊन पोहोचवलं होतं त्या खेळाडूची विकेट विजय मिळवतोय. आणि काय तेच तर्रार बॉल होता. बॉल समजलाच नाही. बॉल स्टँडवर जाऊन आदळल्यानंतर समजलं की हो आता विकेट गेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये बाबू. 5 बॉल 26 ची गरज. वडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आलाय. बॉलला पकडतील फेकी सुद्धा केली जाते. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा इक्वेशन मध्ये ट्विस्ट आलाय. अजूनही 4 बॉल 24 ची गरज. पहिल्या मॅच मध्ये माझगाव विरुद्ध जे कमाल झाली होती ती कमाल पुन्हा होईल का? तशाच प्रकारच्या बॅटिंग करावी लागेल. नशिबाची साथ असेल तर नक्कीच ते शक्य होईल, परंतु नशिबावर सर्व सोडून जमत नाही. तेवढी मेहनत करावी लागते. फटका चांगला खेचलाय. डीप मध्ये कव्हरला बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आलेत. बॉल पकडला. फेकी केली जाते. रनआउटची नामी संधी निर्माण झाली आहे, परंतु या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धाव्यांच्या मध्येने पुन्हा एकदा 3 बॉल 23चं इक्वेशन येऊन पोहोचलंय. 3 बॉल 23 आणि 3 बॉल 23 धावा होणार का? मगाशी सुद्धा असंच झालं होतं. 3 बॉल 26 ची गरज होती आणि खानाव संघाचा 12th मान इथून उठून बराच दूरवर गेला होता. जसा नो बॉल पडला तसा पहिल्या त्या खानाव संघाच्या त्या 12th मॅनच्या जीवात जीव आला होता. आता तसं होईल का? तसं झालं तर नक्कीच हा चमत्कार म्हणावा लागेल. चमत्काराला नमस्कार करावाच लागेल. 3 बॉल 23 ची गरज. वाईट बॉल आलाय. वाईट बॉल आलाय. अजूनही आशा पल्लवित आहेत. अजूनही पाहिलं तर मॅच मध्ये काहीही होऊ शकतं. क्रिकेटची मॅच आहे. आपण म्हटलं ना क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ. आणि त्याने दाखवून दिलं होतं खाना विपक्ष माझगाव मॅच मध्ये की हो खरंच असं का म्हटलं तर क्रिकेट हा सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ. होत्याचं नव्हतं करून दाखवलं माझगाव संघ. असं पाहिलं तर इथे विजयाची आशा करत होता, परंतु त्यांच्या जबड्यातून मॅच काढून जिंकला होता तो म्हणजे खानाव संघ. आता गरज असेल 3 बॉल 22 ची. आताही तसा चमत्कार होणार का? समोर बॅटर आपण पाहतो बॅटिंग स्टँड्सवर दर्शन. त्रिफलाचित केला जातोय फलंदाजाला. फलंदाजाची विकेट घेतली जाते. विजय मिळवतोय ही सुद्धा या ओव्हर मधली विकेट. कुठेतरी विजयाच्या समीप पोहोचलेला आपण पाहतोय धामणी संघ. आणि धामणी संघ जिंकल्यानंतर जल्लोष जरूर केला जाईल, परंतु 1 बॉल 18 ची गरज. अजूनही मॅच संपलेली नाहीये.
एक बॉल 18ची गरज. आता व्हाईटचा इशारा दिला पंचांनी, कोणीही आतमध्ये जाऊ नये, मॅच संपली नाहीये, कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नये. रिव्ह्यू घेतलाय, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे व्हाईटसाठी. कॅन्सल केलं. ओके ओके ठीक आहे ठीक आहे, कॅन्सल केला. एक बॉल अजूनही पाहिलं तर 17ची गरज असेल. जास्तीत जास्त मार्जिनने जिंकण्याचा धामणी संघाचा प्रयत्न असेल. वन साईड पाहिलं तर त्यांनी बॅटिंग केली, वन साईड बॉलिंग केली. डॉमिनन्स पूर्ण त्यांनी त्यांच्या या संपूर्ण टुर्नामेंटच्या हातच्या दुसऱ्या दिवसामध्ये दाखवला. इथे विजय होतोय वॉल फ्लॅट टीम धामणी संघ. आजच्या दिवसातला तुम्ही सर्वोत्कृष्ट खेळ केला. बॅटिंग युनिट, बॉलिंग युनिट, त्याचबरोबर फिल्डिंगच्या तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही ज्या प्रकारे चमकदार कामगिरी केली